नमस्कार. आपल्या मजासवाडी सार्वजनिक गणना संस्था सोसायटीच्या सर्व सभासदांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. नक्कीच काही महत्त्वाच्या विषयांवर आज आपण इथे बोलणार आहोत. अनेक सभासदांचे प्रश्न येत आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर सध्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या जे जागेवरचे जे 22 लोक आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक अडचणी ज्या प्रोजेक्टवर येत आहेत त्या दृष्टिकोनातून सभासदांमध्ये काही शंका आहेत आणि चुकीच्या पद्धतीने काही माहिती पोचवल्या जात आहेत. त्यासाठी आपण सध्या देखील सहींची एक मोहीम केली, त्यातून एक चांगला प्रतिसाद देखील लोकांनी दिलेला आहे. तर बरेचसे मला असं वाटतं की आपण त्या विषयाबद्दल त्यांना पहिलं हे गोष्टीबद्दल अपडेट देऊ आणि त्याच्यानंतर इतर काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पण बोलू आपण. नमस्कार. आपल्याला माहित आहे की आपल्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आपला जो डीड ऑफ सेटलमेंट केलेला आहे त्याप्रमाणे आपण सगळी ज्या पूर्तता आहेत ते करत येतो. परंतु सध्या जागेवरचे जे 22 लोक आहेत, जो प्लॉट खाली व्हायला पाहिजे तर तो होत नाही आहे आणि या 22 लोकांनी विरोधाची भूमिका घेतलेली आहे. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, सर्व काही झालं. शेवटी नाईलाजाने आपण त्यांच्यावरती 95A म्हाडा कायदा अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण म्हाडाला विनंती केली. त्याप्रमाणे म्हाडाने ती नोटीस बजावली. 6 मार्च 2026ला त्याच्यावरती सुनावणी झाली आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये ती ऑर्डर जी काय असेल, जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी तो निर्णय घ्यायचा होता. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. या 22 लोकांनी त्यांचं काय म्हणणं होतं, मागण्या होत्या, त्याबद्दल त्यांनी लेखी दिलेलं आहे, प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलेलं आहे. आपलेही काही 50-60 लोक त्या ठिकाणी आले होते, त्यांनीही आपली बाजू मांडलेली आहे आणि त्यांची एक ऑर्डर आता अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळामध्ये हिअरिंगला जी लोक आपली गेली होती त्यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी आम्ही लिखित आमचे म्हणणं जे आहे ते लिखित स्वरूपात देऊ, जेणेकरून ते रेकॉर्डवर घेतलं जाईल अशा पद्धतीने लोकांची सूचना आली आणि त्याप्रमाणे मग आपण सगळ्यांच्या सह्या घेतल्या. मला वाटतं 380च्या आसपास, 379 स्पेसिफिक. आणखी काही लोक संपर्कात होते, मेलवरती कन्फर्मेशन देत होते, व्हॉट्सअपला करत होते, पण आपण प्रत्यक्ष लोकांनी येऊन तिथं सह्या केलेल्या आहेत. त्या सह्या आपण म्हाडापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. 579 पैकी 379 लोकांनी सह्या केलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा प्रोजेक्ट डिले केला जातोय या 22 लोकांसाठी ज्यांची संख्या 4% आहे. 579 4%पेक्षा कमी असलेल्या लोकांनी या भेटीस धरलेला आहे आणि त्याचा प्रोजेक्टवरती परिणाम झालेला, लोकांचं गडबड थांबलेलं आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून हा प्रोजेक्ट मार्गी लावावा अशी विनंती आपण त्या पत्रामध्ये सर्वांच्या वतीने केलेली आहे आणि ते पत्र आपण म्हाडाला पोहोचवलेलं आहे आणि तो पत्राची प्रत आपण ग्रुपवर देखील पब्लिश केलेली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे जे काय म्हटलंय ते आपण त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. त्याच प्रकारे सभासदांनी हिअरिंगच्या वेळेत असं सांगितलेलं की आमच्या काही म्हणजे बँक गॅरंटी म्हणा किंवा अशा विषयांसाठी त्यांनी पत्र दिलेलं आणि म्हाडाने आपल्याला सांगितलेलं की त्यांच्या ज्या काही त्यांना डॉक्युमेंट्स लागणार असतील तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. हो, त्यावेळेचा अनुभव अर्थात आपण हिअरिंग म्हटल्यानंतर जे लोकांचं काही म्हणणं असतं, काही डॉक्युमेंट्स असतं, ते म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याने जे आपल्याला निर्देश दिले की त्यांना जे डॉक्युमेंट्स पाहिजेत, म्हणजे त्यांच्या वकिलाने जी मागितली होती, त्याच अनुसरून आपल्याकडे जी डॉक्युमेंट्स होत्या त्याच्यामध्ये सेटलमेंट डीड असेल, एनसीएलटीची ऑर्डर असेल, आपण दिलेल्या स्पष्टीकरणाची प्रत आपण लोकांना देण्यासाठी आपण इथे बनवली. आपण लोकांना कॉल केले, या 22 लोकांनी. काही लोकांनी फोन उचलले नाही, काही लोकांनी फोन उचलले, त्यांना इथं बोलवलं की बाबा तुमची डॉक्युमेंट्स तुम्हाला देतो. 22 जणांचे सेट आपण बनवले होते, पण त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्ही घेणार नाही, वकिलांना पाठवा किंवा काय असं. म्हणजे तिथे अगोदर बोमाबोम चालली होती की आम्हाला डॉक्युमेंट्स मिळत नाहीत. इनफॅक्ट आम्ही ज्यांनी डॉक्युमेंट्स मागितले त्यांना दिली. काही लोक उगाच डिले करायचं, काहीतरी नाटकं करायची, कारणं काढायची नाही, टाळायचं आणि बोमाम करायची की आम्हाला डॉक्युमेंट्स मिळत नाहीत. तर त्या अनुषंगाने आपण सगळे डॉक्युमेंट्स त्यांना द्यायची ते तयारी ठेवली, घेतली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने ते स्पीड पोस्टने प्रत्येकाला पाठवलेली आहेत. म्हाडालाही आम्ही कळवलं की हे लोक घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे आम्ही स्पीड पोस्टने पाठवलं. त्यामुळे कंप्लायन्सच्या दृष्टीने आपण ते सगळं केलेलं आहे. आता म्हाडाने त्याच्यावरती निर्णय घेऊन ऑर्डर काढायची आणि आपण त्यांच्या लीगल टीम ज्यांनी पत्र दिलेलं त्यांना देखील आपण ती प्रत व्हॉट्सअप आणि मेलवर पाठवले, त्यांना व्हॉट्सअपवर पाठवलं. त्यांना जे काही डॉक्युमेंट त्यांच्याकडून आता आपल्या अधिक काही रिप्लाय आलेलं नाही, म्हणजे त्यांचं समाधान झालं असं समजूया. आता महत्वाचं म्हणजे लोक म्हणतात की एवढ्या सगळ्या गोष्टी होतात, हा कुठेतरी जाणीवपूर्वक डिले तुम्हाला असं कुठेतरी जाणवतो आहे का? एक निश्चित आहे. आपण काही दिवसापासून अनुभवतोय, काही महिन्यापासून आपल्याला सगळं माहिती आहे. खेदाने यावेळी आता सांगावं लागतंय की आपल्या ज्या विभागाचे खासदार आहेत रवींद्र वायकर साहेब,
यांनी या 22 लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि यांच्यावरती कारवाई होऊ नये, यांनी खाली करू नये. इव्हन त्या अगोदर आपल्याकडे काही न्यूजपेपरची कटिंग आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी आपण सर्व लोकांना घेऊन हा पुनर्विकास करणार, ते लोकांना खाली करायची गरज नाही, स्टॉपवर विड्रॉ करू नका वगैरे अशा गोष्टी केल्या होत्या. आणि आज तागायत आमचं असं आम्हाला माहिती आहे की आजही ही कारवाई होऊ नये म्हणून संपूर्ण ताकद वायकर साहेब त्यांच्या पाठीशी लावत आहेत. मला एक सन्माननीय वायकर साहेबांना एक आठवण करून द्यावीशी वाटते की तुम्ही जेव्हा खासदार लोकप्रतिनिधी जेव्हा खासदार म्हणून किंवा आमदार म्हणून शपथ घेतात, ते शपथ जरा आठवण करा. त्याच्यामध्ये कसं असतो की आम्ही नागरिकांमध्ये, लोकांमध्ये, समाजामध्ये भेदभाव करणार नाही आणि सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. डिस्क्रिमिनेशन असणार नाही, ती मला आठवण करून द्यावी लागते. इथे एक्झॅक्टली तसंच होतंय. 22 लोकांसाठी मागच्या 6 महिन्यापासून हा प्रोजेक्ट रखडलेला आहे. लोकांना घरभाडं मिळत नाहीत, त्याच्या अटी, कंडिशन सगळ्यांना माहिती आहे. का भाडं मिळत नाही, कधी मिळू शकतं, हे सगळ्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक लोकांना हे लढायचं, लोकांना रखडवायचं, त्यांच्या वेदना आहेत त्या आणखी त्यांना जाणीव करून द्यायची, अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आहे. हे खेदाने व्यक्त करावं लागतं. हे एक्सपेक्टेड नव्हतं. एखाद्या लोकप्रतिनिधींनी हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ते ह्या 22 लोकांची समजूत घालून त्यांनी या पुनर्विकासासाठी तयार करायला होतं. इथं नेमकं उलट होतंय. पण मला ते पण सांगायचंय की याच बाबतीमध्ये वायकर साहेबांची पूर्वी भूमिका वेगळी होती. ज्यावेळी जुने विकासक होते ते कार्यक्षम नव्हते, त्यांनी प्रोजेक्टची सत्यानाश लावला, लोकांना देशोधडीला लावलं, त्यांच्या पाठीशी त्यावेळी ठामपणे होते. आपल्याकडे एक पत्र तू पाहिजे तर दाखव. आपण वेळोवेळी त्या पत्राची हे केली की 2012 मध्ये वायकर साहेब 2013 मध्ये ज्यावेळी म्हाडाची आपल्याकडे फायनल एनओसी नव्हती, बीएमसीची फायनल आयओडी नव्हती, प्लॅन मंजूर नव्हते, म्हाडाचा प्रीमियम भरला गेला नव्हता, त्यावेळी सन्माननीय वायकर साहेब म्हणतात की मी सगळ्या डॉक्युमेंटची शहानिशा केली आणि मी माझं असं मत बनलं की हे लोक विरोध करतायत आणि स्पेसिफिक त्यांनी म्हाडाच्या 95A अंतर्गत कारवाई व्हावी असं पत्र त्यावेळेच्या हाऊसिंग सेक्रेटरीने दिलं. आणि दुर्दैवाने म्हाडाने याचा आधार घेऊन त्यावेळी 100 लोकांना बाहेर काढलं, 95ची कारवाई केली. अमानुष, मी वेळोवेळी बोल, अमानुष लोकांना हाताला धरून त्यांचं सामान बाहेर काढून कारवाई केली. आज आम्ही लिगली एनसीएलटी मधून आलेला विकासक आहे, ते सेटलमेंट डीड झालेले आहे, ते एनसीएलटी कोर्टात सादर केलेलं आहे. जनरल बॉडीमध्ये 7 जून 25च्या जनरल बॉडीमध्ये ठराव पास केलेला आहे, प्लॅन बघितलेला आहे, आराखडे बघितले, सगळ्यांना मंजूर केली. इथे बहुमताला किंमत आहे की नाही, सोसायटीच्या सर्वसाधारण सभेला किंमत आहे की नाही. आज वेगळ्या पद्धतीने असं प्रोजेक्ट केलं जातंय की आम्ही काहीतरी चुकीचं करतोय. आज आम्हाला लोकांचं समर्थन आहे. आजही आता आमच्याबद्दल अपप्रचार केला जातो की चुकीच्या पद्धतीने निवडून आले, आश्वासनं दिली होती. पण सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला काय मिळू शकतं, अनेक विकासकांशी बोलल्यानंतर अनेक जणांनी बॅकआउट केलं, त्यानंतर याच्याशी आम्ही हार्ड नेगोशिएट करून जे एक प्रस्ताव आणला त्याला सर्वसाधारण सभेने मंजूर केला. आणि आजच्या तारखेला सुद्धा लोक त्याच्यावरती ठाम आहेत. त्यांना फक्त हा प्लॉट खाली केल्यानंतर त्यांना घरभाडं आणि पुढच्या 36 महिन्यामध्ये घर मिळण्याची अपेक्षा आहे. आता लोक 22 लोकांसाठी काय अचीव करणार आहेत आम्हाला माहिती नाही. मग तुम्ही फक्त 22 लोकांचंच बघणार आहात का? 22 लोकांचा इथे राहण्याचा उद्देश काय, त्याची कारणं काय, त्यांना साध्य काय करायचं आहे, नेमकं कोण त्याच्यामधून काय अचीव करणार आहे, हा प्रश्न आज आमच्या समोर आहे. लोक आज भाड्याशिवाय जे एक रखडलेलं होतं, चालू झालं होतं, आणि आता आम्ही दृष्टिक्षेपात होतं की आता आमचं भाडं चालू राहिलं आणि प्रोजेक्ट पूर्ण होईल. पण हा जो खेळ खंडोबा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी वायकर साहेबांचा पाठिंबा किंवा ते राजकीय ताकद लावत असतील तर खरंच आमच्या सगळ्या लोकांचं दुर्दैव आहे. आणि हे त्यांच्या लोकांकडून बोललं जातं पण आहे. हा, जाहीरपणे बोलतात की वायकर साहेब आम्हाला खाली करू देणार नाहीत, उद्या कारवाई झाली तर वायकर साहेब उभे राहतील, वायकर साहेबांना हा मान्य नाही. अरे का, वायकर साहेबांनी काय अपेक्षित आहे, काय करायला पाहिजे होतं? त्यावेळी आम्हाला 750चं घर मिळत होतं, वायकर साहेबांना आश्चर्य वाटत होतं, अरे 750 तुम्हाला पार्किंग कशाला पाहिजे, तुम्हाला 15% तो देणार कसा? इनफॅक्ट त्यावेळेची आताची कमिटी त्यांच्या बरोबर नाचते, त्यांनी 15% सोडण्यासाठी विशेष सभा लावून घेतली आणि ती मंजूर करून घेतलं आणि आज बोलतात ते 15% मिळायला पाहिजे. तो विकासक डुबल्यानंतर
आणि महत्वाचं म्हणजे ही आजची जी जुनी कमिटी होती ती आज जर पुढाकार घेते त्यांच्या सहकार्याने त्यांनी जे प्रोजेक्टची वाट लावली आहे, जे 300 फ्लॅट सेलचे बनून उभे राहिलेले आहेत, त्याच्यात आज जर कोणाचा काय स्वार्थ आहे मला कळत नाही. 22 लोकांचा उद्देश काय, ते कोणाच्या मागून धावतायत आणि कोणाला फॉलो करतात मला कल्पना नाहीये. पण एकच मला असं वायकर साहेबांना विनंती करत आहे, तुम्ही संविधानिक पदावरती आहात आणि सन्माननीय आहात. या या विभागामध्ये अनेक वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी राहिला आहात. तुमच्या एक शब्दाला किंमत असते. आज म्हाडाची 95 ची जी कारवाई झालेली आहे आणि ती सुनावणी झालेली आहे, ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. या ठिकाणी कार्यकारी अभियंता हे जज असतात आणि या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी म्हणून तुम्ही सहकार्य करायला पाहिजे, की त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये ही विनंती आहे. तुम्ही ऑलरेडी कारण म्हाडावरती तुम्हाला काही शंका आहे का? म्हाडा चुकीच्या पद्धतीने इथे निर्णय घेईल का? कारण म्हाडाचा अधिकार आहे, त्यांचं ज्युरिडिक्शन आहे, ते जो काय निर्णय घेतील ते घेऊ देत ना. तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. मला माहित नाही त्यांचा हस्तक्षेप आहे की नाही, पण जे आपल्याकडे जे कम्युनिकेशन आहे आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यातून असं स्पष्ट दिसतंय की वायकर साहेबांच्या पाठिंब्यामुळे हे लोक घरं खाली करत नाहीत आणि त्यांना काही अपेक्षा असतील किंवा त्यांनी काही ठरवलं असेल. आमच्या दृष्टीने आणि विकासकाच्या दृष्टीने जे काय होईल ते सर्वांसाठी समान होईल. जे लिहून घेतलेलं आहे, जे मान्य केलेलं आहे, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. म्हाडा योग्य तो निर्णय घेईल. त्याच्या विरोधात कोणाला कोर्टात जायचं त्यांनी बेशक जा तिकडे कोर्टामध्ये, आणि चुकीचं असेल तर कोर्ट फटकारेल, योग्य तो निर्णय घेईल. पण आजच्या घडीला एवढं निश्चित आहे की ही सगळी मंडळी वायकर साहेबांच्या पाठिंब्यावर आपल्याला भेटीस धरतायत. याला पुनर्विकास प्रकल्प आपला लेट होतोय. भाडं तर नाहीच मिळालेलं आहे, लोकांची परिस्थिती वाईट आहे. पण हे 6 महिने आमच्या आयुष्यातले पुन्हा या लोकांनी घालवलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हे तुम्ही बघू शकता की 2013ला त्यांची भूमिका होती की कारवाई करून, आणि परत म्हाडासोबत मिटिंग घेऊन ते म्हणतायत की पहिले सगळ्या घरांना खाली करायचं नाही म्हणून. म्हणजे ही दोन पद्धतीच्या भूमिका नसल्या पाहिजे एक नेतृत्व म्हणून. चुकीची आहे हे सर्वश्रुत आहे. आता त्यांची भूमिका का बदलली मला माहित नाही. तेव्हाच्या डेव्हलपरची कमिटमेंट काय होती आणि त्यांची पाठराखण त्यावेळी ते का करत होते, आणि आता हा विकास आल्यानंतर त्यांना काय अडचणी आहेत, किंवा आम्ही कमिटी असताना आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला असताना वायकर साहेबांना आणि या 22 लोकांना काय अडचण आहे मला माहित नाही. भाड्यात परवडत नाही, तुम्हाला परवडत नाही, तसेच जे बाहेर लोक आहेत त्यांनाही परवडत नाही. आज आणखी एक मला आवर्जून इथं सांगायला वाटतं, 92 लोकांपैकी 70 लोकांनी आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्यावर विश्वास ठेवून, विकासकावर विश्वास ठेवून आपल्या सदनिका घरं आपली रिक्त केलेली आहेत. 22 लोकांना काय अडचणी आहेत, 22 लोकांच्या अडचणी आम्ही तशी म्हाडाला कळवलेल्या आहेत. त्यांच्या अडचणी काय आहेत ते म्हाडाने त्यांची नोंद केलेली आहे. तर एकच विनंती आहे, जे काय असेल तुमचं म्हणणं असेल, तुम्हाला संधी आहे, म्हाडामध्ये संधी आहे, उद्या कोर्टात जायला तुम्हाला संधी आहे, पण इथे लोकांना वेठीस धरू नका, त्यांचा अंत पाहू नका. आणि एक प्रामुख्याने आपण एक टीम म्हणून नक्कीच सांगू की आम्ही इथे कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही. आजपर्यंत ही कमिटी न्यूट्रल पद्धतीने काम करते. तर माझी तुम्हा सर्वांना विनंती असेल की राजकीय पक्षांकडे जेव्हा जात असताना आपल्या टेक्निकल पेपर जे आपण ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत ते वाचून घ्या, जेणेकरून ते लिगली कंप्लायंट केलेले आहेत आपण. तर तुम्हा सर्वांना मी सांगेन की त्या सगळ्या गोष्टी पूर्तता करून घ्या. तुमच्या घरात कोणी शिकलेलं असेल त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट समजून घ्या. तुम्हाला परत तुम्ही वारंवार ऑफिसमध्ये देखील आलेले आणि तुम्हाला ते एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. आता ह्याच्या पलीकडे आपण काय केलं पाहिजे हा एक निश्चित आम्ही आतापर्यंत सर्व ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या ट्रान्सपरंट आहेत, आपण लिगली केलेल्या आहेत सगळ्या, आणि त्यामुळे कंप्लायन्सच्या दृष्टीने लिगली इथे कोणतीही अडचण आहे. पण आमच्या सभासदांना त्यांचं घर देणं, घरभाडा मिळवून देणं आणि पुनर्विकास व्हावं ही आमची जबाबदारी आहे. आता कोणी विरोध करत असेल, आणखी काही गैरसमज पसरला आणि कोणाचं काही टार्गेट असेल तर त्यांना लखलाभ आमच्या लोकांच्या हितासाठी जे काही करायला लागणार आहे ते आम्ही करतोय. लोकांनी निश्चिंत राहा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय. आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहे. आमच्यावर अन्याय होते स्पष्ट दिसतं. म्हाडाच्या धोरणाप्रमाणे किंवा जनरल सुद्धा 51% मेजॉरिटी असली तर पुनर्विकास प्रकल्पामध्ये तो कुठलीही अडचण निर्माण होऊ शकत नाही. इथे 96% 96% लोक
फेवरमध्ये असताना, समर्थन असताना निव्वळ 4% लोकांच्या कोणाच्या तरी स्वार्थासाठी, इगोसाठी, अहंकारासाठी आम्हाला जर वेठी धरणार असतील तर आमची बाजू आम्ही रोखठोक जिथे जिथे मांडावे लागेल तिथे मांडणार आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांना, आमच्या सभासदांना विनंती आहे, हे जे चाललेलं सगळं प्रकार आहेत याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. मला जसं कमलेश बोलला, आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आमचं एकच साध्य आहे, जे आम्हाला साध्य करायचं आहे ते आमच्या लोकांना घर आणि तोपर्यंत अखंडितपणे घरभाडं मिळायला पाहिजे. 92 लोकांना ज्यापैकी ज्या 70 लोकांनी खाली गेले त्यांना त्याचा कॉर्पस फंड मिळालेला आहे, 1 वर्षाचं ॲडव्हान्स भाडं मिळालेलं आहे, त्यांचे ॲग्रीमेंट सही करून मिळालेले आहेत, त्यांना पुढच्या वर्षीच एक सोसायटीकडे. असं सगळं असताना कोणाला याच्यामध्ये काही आनंद मिळत असेल तर ते खरंच खेदाची गोष्ट आहे. ते करू नये अशी पुन्हा एकदा विनंती. आणि मला असं वाटतं की हे जर असंच चालत राहील तर ज्या 10 वर्षाच्या संघर्षात जसं आम्ही आंदोलनं केली, इतर गोष्टी केल्या, तर वेळ आली तर ते देखील करू, हे मी जाहीर नक्कीच पद्धतीने नाही, वाणीसाहेब सांगतो. नक्कीच नाही. कारण इथे वेटीत धरता येणार नाही. 300-350 लोकांना त्यांचे घरं भाडं मिळत नाहीये. त्यांचे घरातले हाल जे होत आहेत या नेत्यांना कळत आहे की नाही मला माहित नाही, पण याची जाणीव त्यांना असली पाहिजे. नसेल तर हीच लोक त्यांना जाणीव करून देतील. हे देखील मी तुम्हाला जाहीर पद्धतीने या नक्कीच व्हिडिओमध्ये पुढचे म्हणतो. 3-4 दिवस आम्ही म्हाडाची ऍक्शन काय होते याच्यावरती आपला पुढचा सगळं आपण जे काय ठरवतोय आंदोलन करायला लागेल. मग ते कशा प्रकारचं असेल आणि त्याची काय झळ कुठपर्यंत पोहोचेल, इथे आग लागलेली आहे, त्याचे चटके कोणाकोणाला बसतील ते त्यावेळी कळेल. आम्ही स्वस्थ बसणार नाही किंवा आम्ही स्वस्थ बसलोय किंवा शांत बसलोय याचा अर्थ आम्ही कमजोर किंवा संयम आहे आम्ही ठेवलेला आहे. लोकांचं घर मिळावं, त्यांना घर भाडावं एवढा उद्देश आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. प्रसंगी आम्हाला जे जे काय करावं लागेल लोकांच्या हितासाठी ते आम्ही करणार आहोत. निश्चिंत राहा. पुढच्या 4-5 दिवसामध्ये काय डेव्हलपमेंट होते, म्हाडाकडून काय होते त्याच्यावरती आपला पुढचा दिशा ठरणार आहे. आणि आपण निश्चितपणे आज आणखी तुम्हाला एक आवर्जून सांगायला लागतं की आपल्या प्रोजेक्टकडे आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांची नजर आहे आणि त्यांचाही पाठिंबा आहे. आम्ही जे स्ट्रगल केलेलं आहे त्यांची सहानुभूती आणि समर्थन देखील आपल्याला आहे. त्यामुळे पुढचं आंदोलन जर करायला लागलं ते आपल्या पुरतं मर्यादित नसणार आहे, त्याचा व्यापक ते असणार आहे आणि ते आपण ते करू. आणि नक्कीच त्याच करू. प्रकारे परत एकदा मी म्हणेन, जुन्या कमिटी सोबत आज जी लोक आहेत, माझं ठामपणे मत आहे की ज्यांनी या प्रोजेक्टची वाट लावलेली आहे अशाच लोकांचा हात धरून जर तुम्ही आता पुढे जात असाल तर परत तुम्हाला तोच रस्ता दिसणार आहे. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. कारण प्रत्यक्षात या जुन्या कमिटीनी विकासकासोबत हात मिळवून जे वाट लावलेली आहे प्रोजेक्टची, आज सगळे आपण घरात असतो. या लोकांमुळे आज सगळे आज घराच्या बाहेर आणि आहोत. मला आश्चर्य वाटतं आपले काही लोक जे जुन्या कमिटीने वाट लावली, आपल्याला एवढे 15 वर्ष केले, ज्यांनी 15% बिल्डरच्या घशात घातली ठराव पास करून, त्यांचे हात धरून आम्हाला 15% FSI मिळायला पाहिजे असं निर्लज्जपणे कसं काय म्हणू शकतात? म्हणजे काय कीव करावीशी वाटते या लोकांना? कुठे चालले तुम्ही? स्वार्थासाठी किती खालच्या लेवलला जाणार आहात? तुम्हाला 316 लोक आणि आताची 386 लोक आणि 171 लोक PAAA साठी, आणि त्यांच्या त्यांचं एबीसीडीचं parking रिपेअरचं सगळं काम सगळं ते राहिलेलं सगळे आहे. प्रतीक्षेत आहे. त्यांची गॅसची पाईपलाईन आहे, प्लॅन मंजूर झालं तर या गोष्टी सगळ्या करणार आहेत. आणि हे लोक नको ते विषय मुद्दे उपस्थित करून जे संपलेलं आहे तिथे आपला ते अडचणी निर्माण करणार आहेत. पण आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत. जी प्रक्रिया करायला लागेल, जे करायला लागेल ते आपण करू. पुढचे 3-4 दिवस आपण वाट बघू, नंतर आपली दिशा ठरेल. तुम्हाला आवर्जून एक विनंती आहे, आपला संघर्ष संपलेला नाही. जोपर्यंत आपल्याला घरात जात नाही तोपर्यंत हा आपला संघर्ष करावा लागणार आहे असंच एकंदर दिसतंय. कारण ही काही विकृती आहेत त्या वेळोवेळी मी आज नावं घेत नाही, पण जाहीर सभा आपण एक थोड्या दिवसामध्ये जाहीर सभा आपण घेऊ आणि तिथे नावानिशी पुराव्यानिशी त्यांनी काय काय कांड केले, कशा काड्या घालायचा प्रयत्न केलेला आहे, कोणाचा काय उद्देश आहे ते स्पष्टपणे बोलणार आहे. आज तुर्तास एवढंच, फक्त हे अपडेट आहे तुमच्यासाठी. पुढे आणखी 4-5 दिवसांनी तुम्हाला अपडेट येईल. आपण जर काम झालं, आपली ऑर्डर निघाली तर आनंदच आहे, नाही झालं तर संघर्षासाठी तयार राहायचं आहे. घर भाड्याचा विषय गहन आहे, हे आपल्याला हे अचीव करायचं आहे. आपल्याला हा प्लॉट कोणत्याही परिस्थितीने खाली कराल, मग त्यासाठी जे काही प्रक्रिया करायला लागेल ती आपण करणार आहोत. आणि हे जे पत्र आपण जे काय आता दाखवतोय हे आपण सगळे पुरावे हवेत बोलतच नाही, आपल्याकडे सगळं आहे. कुणाला काही बघायचं असेल ते येऊन बघा. हवेत काही बोलत नाही, कागदपत्राशिवाय लिखित ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असल्याशिवाय बोलत नाही, हे निश्चित. आणि नक्कीच आपण हे व्हिडिओ सोबत जोडण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून तुम्ही देखील ते वाचू शकाल आणि तुम्हाला ते स्पष्ट करेल. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.